तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक 1 येथील 2 अल्पवयीन मुलांचा पूर्णा नदीत पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण नांदुरा शहरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्राथमिक माहितीनुसार नांदुरा शहरातील कृष्ण बाळू भोपडे वय 14 वर्ष आणि प्रतीक शिवलाल वानखेडे वय 12 वर्ष दोघेही वार्ड क्रमांक 1 नांदुरा येथील रहिवासी असून पूर्णा नदी परिसरात असताना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशन जलमित्र पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पथकातील गोपाल फंड, उमेश पाखरे, विकास पाखरे, प्रद्युमन पाखरे आणि राजू पाखरे यांनी त्वरित बचाव कार्य सुरू करून दोन्ही मुलांना बाहेर काढले। त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी नांदुरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले। या दुर्दैवी घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांनी शोक व्यक्त केला। अल्पवयीन मुलांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची नोंद घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची सर्व बाजू तपासण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता शिवाजी पैसोडे, माणेगाव।